ह्या तिसऱ्या आहेत त्या बाजारातून आणल्या आणि त्या खूपच फ्रेश होत्या. एका उकळीमध्येच पूर्ण ओपन पण झाल्या त्या. आणि आता हे थंड झालेत. गर पण एकदम मस्त असा भरभरून आहे. प्रत्येक तिसऱ्यामध्ये गर पण छान मिळाला. ही एक शिपी बाजूला काढायची आणि गर असते ती घ्यायची. तर अशा प्रकारे सगळं मी साईडला काढून घेतलंय. आणि ह्यामध्ये जे आपण पाणी उकळलं त्यातलं एक वाटीभर पाणी पण घेणार आहे, कारण की त्यानेच खरंच चव येते. त्याचबरोबर ह्याला जे वाटण लागेल त्याच्यासाठी इथे कोथिंबीर घेतलं आहे, आलं, टोमॅटो, कांदा, खोबरं, दालचिनी, लवंग आणि ही मसाला वेलची असं हे वाटणासाठी घेणार आहे. हे वाटणासाठी लागणारं सगळं सामान आहे, पण हे सगळंच मी घेणार नाही आहे. जसं की हे अद्रक आहे त्यातलं थोडंसं घेईन, टोमॅटो अर्धा घेईन, कांदा अर्धा घेईन आणि खोबरं सगळंच राहणार आहे. बाकी दालचिनी आणि काळी मिरी हे सगळं घेतलं आहे ते सेम राहणार आहे. बाकी सगळं अर्धं अर्धं घेणार आहे, कांदा, टोमॅटो आणि थोडंसं हे काय ते अद्रक. हे सगळं कट करून घेते आणि त्यानंतर वाटणाचं सामान कमी ह्यासाठी करते कारण की जे तिसरे आहे त्याचं प्रमाण कमी आहे. फक्त आपण काय घेतलंय ते फक्त महत्त्वाचं आहे. किती घेतलंय हे आपण आपलं जेवढं आपलं बनवायचा रस्सा तर त्यानुसार आपण ठरवतोच. त्यानुसार हे वाटण्यासाठी मी सामान इथे ठरवलेलं आहे ते मी आता वाटण करून घेते आणि बाकीचं हे जे नको होतं ते मी वेगळं काढून घेतलंय. तिखट कमी खाल्लं जातं त्यामुळे दालचिनीचं प्रमाण पण थोडं कमीच केलंय मी. एकच दालचिनीचा तुकडा घेतला. ही कढई कोरडीच गरम करायची. त्यामध्ये सुकं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं. हे खमंग सुकं खोबरं भाजल्यानंतर जे आपण त्याची चव वेगळी लागते आणि आपण ओलं खोबरं खातो त्याची चव वेगळी लागते. तर ह्या चवीनुसारच आपण जेवण बनवताना हे खोबरं भाजून घेतो, कधी कच्चं घेतो. तर त्यानुसार आपल्या चवीमध्ये पण आपल्याला बदल चाखायला मिळतो. त्यामुळे हे छोटे-छोटे बदल करून आपलं घरातलं असं साधंसुधं जेवण बनवायचं आणि मस्त खायचं. खमंग खोबरं मी भाजून घेतले. त्याच कढईमध्ये कांदा पण भाजून घेते आणि थोडेसे जे खडे मसाले घेतले 2-3 ते पण भाजून घेते. आणि हे भाजलेलं आणि आपलं कच्चं जसं की कोथिंबीर, टोमॅटो ह्या सगळ्यांचं वाटण करून घ्यायचं. अद्रक हे वाटण करून घ्यायचं. ज्या मी तिसऱ्या सगळ्या दाखवल्या त्यातल्या मी अर्ध्या तिसऱ्या इथे मी काढून घेतल्यात आणि जे पाणी होतं त्यातलंही थोडंसं पाणी मी घेतले काढून आणि आपलं वाटण आणि हे बटाटा पण टाकणार आहे. तर ही पूर्वतयारी माझी झाली. आता फोडणीसाठी थोडं तेल घ्यायचं. तेल ही थोडं कमी प्रमाणातच वापरायचं आणि कांदा घ्यायचा आपला. त्यानंतर जे वाटण केलंय ते घालायचं. वाटण नेहमीप्रमाणे कांद्यावर ते परतून घ्यायचं. आता आपले घरगुती मसाले, धणेपूड घालायची, घरगुती मसाला, गरम मसाला, हळद, मसाले सगळे त्या वाटणामध्ये परतून घ्यायचे. बटाटा घालायचा जो आपण त्याच्यामध्ये घालणार आहे. त्यानंतर जे आपण वाटीभर पाणी घेतलेलं साईडला काढलेलं ते घालायचं. वाटणाचं पाणी घालायचं कारण की रस्सा आपल्याला थोडा जास्तीच पाहिजे. रश्श्याला आता थोडी उकळी आली तर त्याच्यामध्ये ह्या मस्त अशा फ्रेश आणि सगळ्या तिसऱ्यांमध्ये गर असलेल्या ह्या तिसऱ्या आहेत त्या एक त्या रश्श्यामध्ये सोडून द्यायच्या. मीठ घालायचं चवीनुसार आणि हा रस्सा आरामात शिजू द्यायचा थोडासा. आता रस्सा शिजलाय, झाकण बाजूला काढायचं. हा तिसऱ्याचा रस्सा आपला तयार आहे. दररोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या साध्या-सुध्या व्हेज आणि नॉन-व्हेज अशा दोन्ही रेसिपीज येत राहतील त्या तुम्ही पाहत राहा. ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.